त्याचा आघाडीचा बॅट्समन रोहित शर्मा आपल्याबरोबर आहे. आपण त्याच्याशीच बातचीत करूया. रोहित, IPL संपला, आता वेस्ट इंडिज टूरसाठी सिलेक्शन झालेलं आहे. खूप मोठा हेक्टिक असं शेड्यूल होतं. आता रेस्ट मिळालेली आहे. वेस्ट इंडिज टूरसाठी आता कशा पद्धतीने तयारी असेल? आता तर काय तयारी नाही आहे, कारण की आता आपण जस्ट IPL आता जस्ट संपलेला आहे. तर आम्ही आता जे आम्हाला ब्रेक आहे ते ब्रेक आम्हाला यूज करायचं आहे चांगल्या पद्धतीने, कारण की मोठा सीझन आहे आता आम्हाला. IPL मध्ये तू कॅप्टन्सी किती एन्जॉय केली? भरपूर एन्जॉय केली, कारण की एक चांगला चॅलेंज होता. एव्हरी इयर कॅप्टन्सीमध्ये एक नवीन नवीन चॅलेंज असतं. तर आय थिंक यावर्षी पण असंच होतं, चॅलेंजेस होतं काफी. पण आम्ही थोडंसं डिसअपॉइंटेड आहे, कारण की आम्ही क्वालिफाय नाही झालं प्ले ऑफसाठी. धोनीच्या अंडर नेतृत्वाखाली खूप मॅचेस खेळल्यात. आता कोहलीच्या काळी तुला टेस्ट खेळायचे आहेत. दोन्ही कॅप्टन्सीबाबत तू काय सांगशील? दोघी वेगळे कॅप्टन आहेत, दोघांचं थिंकिंग वेगळं आहे. तर आम्ही सगळं एन्जॉय करतोय. डिफरंट कॅप्टन म्हणजे लिमिटेड ओव्हर्समध्ये MS आहे आणि आता टेस्ट मॅचमध्ये विराट आहे. तर चांगलं आहे, पण डिफरंट कॅप्टन्स आहे, त्यांचं आयडियाज डिफरंट आहे. तर आय मीन ॲज लॉंग एज आम्ही मॅचेस जिंकू ते आम्हाला पाहिजे फक्त. वन डे आणि T20 मध्ये तुझा धमाका आम्ही बघतो, पण टेस्टच्या परफॉर्मन्सबाबत तू स्वतः किती सॅटिस्फाईड आहे स्वतःच्या कामगिरीबाबत? सॅटिस्फाईड मी कधीच नसणार. इवन जे काय मला करायचं आहे वन डे क्रिकेट, टेस्ट क्रिकेटमध्ये, सॅटिस्फाईड मी कधी पण नसणार. पण टेस्ट मॅचमध्ये मला माहिती आहे की मला वर्क करायचं आहे आणि मी करतोय. तर जास्त मला हे नाही करायचं आहे की हे झालं ते झालं टेस्ट मॅचमध्ये. आय थिंक माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की मी फक्त प्रेझेंटमध्ये राहू आणि फक्त कसं इम्प्रूव्ह करायचं ॲज अ बॅट्समन ते विचार करू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या.